नमस्कार मित्रांनो, ध्येय सिरीजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली या विषयावर 20 अत्यंत महत्त्वाचे रॅपिड फायर प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न एका उत्तर द्या आणि तुमची तयारी किती झाली आहे ते तपासा. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या रॅपिड फायर राऊंडला. तर आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब गोदावरी नदी आहे, ऑप्शन क्रमांक 2. तर आपला दुसरा प्रश्न आहे, दक्षिण गंगा नदी म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते? दक्षिण गंगा नदी म्हणून गोदावरी नदीस ओळखले जाते, ऑप्शन क्रमांक 3. तर तिसरा प्रश्न आहे, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे होतो, ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट. तर प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? तर पश्चिम वाहिनी नदी हे तापी नदी हे पश्चिम वाहिनी नदी आहे, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे होतो, ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 6, तापी नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तापी नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तापी नदी हे नंदुरबार जिल्ह्यातून वाहते, ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट. भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमा नदी हे कृष्णेची उपनदी आहे, ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 8, भीमा नदीचा उगम कोठे होतो? भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे होतो, ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 9, वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमातून कोणती नदी तयार होते? तर वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमातून प्राणहिता ही नदी तयार होते, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट. महाराष्ट्रातील कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? महाराष्ट्रातील तापी नदी हे पश्चिम वाहिनी नदी असून हे अरबी समुद्राला मिळते, ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य. प्रश्न क्रमांक 11, पैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पैनगंगा नदी हे वर्धा या नदीची उपनदी आहे, ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट. तर प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी गोदावरी नदीची उपनदी कोणती? गोदावरी नदीची उपनदी हे मंजरा हे नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 13, कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोयना हे नदी गोदावरी नदीची उपनदी आहे, गोदावरी नदीची उपनदी आहे, ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? तर गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आहे. गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आहे, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 15, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर बांधले आहे, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 16, उंजनी धरण हे कोणत्या नदीवर बांधले आहे? उजनी धरण हे भीमा नदीवर बांधले आहे, ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 17, कोयना धरण हे कोणत्या नदीवर बांधले आहे? कोयना धरण हे कोयना नदीवर बांधले आहे, ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील कोणती नदी विदर्भाची जीवनरेखा म्हणून ओळखली जाते? तर वैनगंगा ही नदी महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून ओळखली जाते, ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 19, पूर्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पूर्णा हे नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पूर्णा नदी हे गोदावरी नदीची उपनदी आहे, ऑप्शन क्रमांक 1. तर आपला शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील बहुतेक नद्या कोणत्या दिशेने वाहतात? महाराष्ट्रातील बहुतेक नद्या ह्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, ऑप्शन क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर असेल. मित्रांनो, आजचे 20 रॅपिड फायर प्रश्न इथे संपतात. तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया ध्येय सिरीजच्या पुढच्या भागात. जय हिंद.